तर आत्याने आमची गेलेली शिर्डीला वंदे भारतने, तर त्यांना तिथे हे तिकीट मिळालं होतं. तर ते मी म्हटलं ट्राय करून बघूया नक्की कसं आहे ते. तर मी ह्या पेले 2 भरून टाकले पाणी गरम व्हायला आणि त्यात आता पुढे बघा मी काय काय कसं कसं करते आणि एंडिंगला बघा किती चवीला पण कशी लागते. तर त्यांचे हे नोवाचे असे 2 मिल्क पावडरचं हे होतं ते मी कट करून घेतलं आणि तुम्हाला दाखवते पुढे मी काय केलं. इथे पाण्याला खूप छान उकळी आलेली. मी ते 2 जे मिल्क पावडरचे सॅशेस होते ते त्यात टाकले आणि सेम दुधासारखा कलर आलेला त्याला, पण चव शेवटी नक्की बघा चव नक्की कशी लागत होती. आणि रिव्ह्यू केलेला आहे आमच्या पप्पांनी की ते नक्की कशी लागते ते. तर इथे मी दोन्ही ते पावडर टाकले, मिक्स केलं आणि असा काहीसा त्याचा कलर आला होता. आणि आमच्या पप्पांनी तेवढ्यात लाईटच तिकडची घालून टाकली कारण डीम लाईट पेटत होती, म्हणून मी त्यांना म्हटलं चांगला असा बल्ब लावा. तर तो थोड्या वेळासाठी बल्ब लावला नाही आणि तेवढ्या याच्यात मग मी इथे दोन्ही त्या पेलांमध्ये ते ओतून घेतलं इक्वल. त्यातलं पेल्यातलं होतं ते माझं होतं आणि उरलेलं होतं ते पप्पांसाठी होतं. आणि मी हे सॅशे एक पेल्यात वेगळा डुबवला आणि त्यात वेगळा बुडवला आणि त्या टोपातलं मी एकाच पेल्यात 2 हाफ करणार होते. आणि चहाचा कलर वगैरे बघू शकता छान दिसत होता. मी ह्या टोपातल्या याच्यात पण बुडवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांची ही जी शुगर पावडर होती ती मी टाकली. मला वाटलं ही शुगर पावडर खूप चांगलं म्हणजे आतमध्ये खूप शुगरी वाटेल म्हणून ह्या पेल्यात जरासंच टाकलं आणि त्या टोपात जास्त होतं म्हणून त्यात जास्त टाकली. पण ती अख्ख्या चहात ते दोन्ही पॅकेट टाकून सुद्धा त्याच्यात साखरच लागत नव्हती. आमच्या पप्पांचा रिव्ह्यू बघा चहाबद्दलचा. पुचपुचीत. आता इंडियन कमाल ह्याच्यात साखर टाकून परत ह्याला कड काढायचा. पण हे फाटल की काय दूध काय माहिती नाही. फाटलं तर आता परत ह्याच्यात एक्स्ट्रा साखर वगैरे टाकून ही चहा मी पप्पांना नेऊन दिली आणि पप्पांना ही चहा आवडली म्हणजे साखरेमुळे.